नमस्कार मित्र हो. आज 19 फेब्रुवारीची संध्याकाळ नव्हे तर रात्र झालेली आहे. तुम्ही पाहाल की आम्ही अगदी जुन्नर स्टँडच्या समोरच असलेल्या वेगवेगळे स्टॉल आहेत तर तिथे आलो होतो. सांगण्याचं कारण असं की आज दिवसभर आपल्या दिव्यांग बांधवांनी बनवलेल्या वस्तूंचा स्टॉल म्हणजेच अर्थात आपली शुभा अगरबत्ती याचा आम्ही स्टॉल लावला होता आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. खरं तर अगरबत्ती विकण्यापेक्षा जे काही आपलं माहितीपत्रक आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणे आणि आपल्या कामाचा प्रसार आणि प्रचार व्हावा या अनुषंगाने आज आम्ही खरंच तर स्टॉल लावला होता. आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की हा जो आमचा विद्यार्थी आहे त्याने तिथे कॅशियरची भूमिका केली होती आणि दुसरा मुलगा होता त्याने मार्केटिंग विभाग म्हणजे अगदी लोकांकडे पॅम्पलेट देणं हा असा एक त्याने जबाबदारी घेतली होती. खूप सुंदर रिस्पॉन्स आला. परंतु संध्याकाळी मी बघितलं की पुन्हा एकदा म्हणजे जेव्हा आपण या लेकरांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतो तर त्यामध्ये अनेक अडचणी येत असतात. सांगताना अतिशय दुःख होते. खरं तर तुम्ही पाहाल की इकडे काही स्टॉल लागलेले आहेत. मी मुद्दाम त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही. आणि हा माझा एक विद्यार्थी आहे तो एकदम साईडला बसलेला आहे. मित्र हो, खरं तर आम्ही देखील इतर सर्वसामान्य लोकांप्रमाणे पैसे देऊन मुद्दामून सांगतोय की पैसे देऊन ग्राहकाप्रमाणे आम्ही देखील आमची ऑर्डर दिली होती. परंतु ते जे ग्रहस्थ होते त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या मुलाला तुम्ही म्हणजे मी तर नव्हतो तर त्यांनी त्याला बाजूला बसवलं, बाजूला खायला दिलं. का तर तो दिव्यांग आहे. त्याची जी शरीरयष्टी आहे, त्याचे जे पाय आहेत ते पोलिओ असल्यामुळे त्याची शरीरयष्टी सर्वसामान्य लोकांप्रमाणे नाही आणि म्हणून त्यांनी देखील त्याला साईडला बसवलं होतं. मी थोडं काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. खरं तर माझे मित्र आहेत अर्थातच आमच्या गावचे. दादा नाव काय? गणेश डोले. गणेश डोले आहेत, त्याचे वडील आहेत तिकडे आणि हा देखील एक दादा. हे सगळे मला इथे भेटले आणि आम्ही पाहिलं की हा मुलगा साईडला बसून तो खात होता. खूप वाईट वाटतं की समाजामध्ये आजही आपल्या दिव्यांग बांधवांना नेहमी समाजाच्या प्रवाहापासून साईडलाच ठेवलं जातं. तर आपला प्रयत्न आहे की त्यांना प्रवाहात आणणं. मित्र हो, का आपल्या समाजाची अशी मानसिकता झालेली आहे की दिव्यांग म्हटलं की त्यांना एक तर दया, सहानुभूती नाहीतर अवहेलना ह्या 3 गोष्टी जणू काही त्यांच्या पाचवीलाच खुललेल्या आहेत. आणि म्हणूनच थोडासा आपण एक प्रयत्न करतो ह्या दिव्यांग बांधवांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचं. म्हणून आम्ही जातो आता एका चांगल्या स्टॉलवर. हा आमचा गणेश दादा आहे. आम्ही आता एका स्टॉलवर जाणार आहोत आणि छानसं पुन्हा एकदा मस्त फालुदा खाणार आहोत. जयेश, फालुदा खायचा ना? खायचं की नाही? मग जायचं की नाही? मग तू जर असं साईडला बसला तर लोक हसणार नाही का जयेश? हां, सांग बरं. तुला कशासाठी मी केलं? छान राहायचं, मस्त राहायचं. चल बरं पटकन, असं नाही बसायचं, उठू बरा. चला आपण जरा दर याला पटकन. चला आपण जाऊया तिकडे आता आणि छान फालुदा खातोय. मित्र हो, याच्यातून कुठलाही वेगळा संदेश घेऊ नका. खरं तर आपल्याला या मुलांना, या दिव्यांग बांधवांना समाजाच्या प्रवाहात आणायचे आणि त्यासाठी आपण जर सगळे सोबत असलो तर नक्कीच या दिव्यांग बांधवांना आपण समाजात आणून. खरं तर गणेश दादा आहे किंवा त्याचा मित्र आहे, असे अनेक लोक वेळोवेळी आपल्याला मदत सहकार्य करतच असतात. शेवटी व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतच राहतात. परंतु जी चांगली लोकं आहेत त्यांच्या नेहमी हातात हात घालून चालायचं. चला तर मित्र, आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मित्र हो, यामध्ये कुणालाही दुखवण्याचा अजिबात येत नाही. परंतु जे समाजामध्ये सहज घडतं, जे आपल्याला अनुभव येतात ते मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणण्याचा आणि समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद. शुभरात्री. जय शिवराय. जय शिवराय.